नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आपण आज आपला चॅप्टर 7 आहे फूड अँड न्यूट्रिशन तो पाहणार आहोत. मित्रांनो, अगदी व्यवस्थित समजून घ्या हा लेसन. फूड म्हणजे अन्न आणि न्यूट्रिशन म्हणजे अन्नातून होणारं पोषण. फूड म्हणजे अन्न आपण खातो आणि या अन्नातून आपल्याला काही न्यूट्रिएंट्स भेटतात, पोषक घटक भेटतात आणि ते आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतात. फूडचं अन्नाचं पचन झाल्यानंतर, डायजेशन झाल्यानंतर हे न्यूट्रिशन आपलं पोषण होत असते. आता आपण सुरुवात करूया. कॅन यू रिकॉल? तुम्ही जरा आठवून पहा बरं. यातील क्वेश्चन विचारले आहेत का हे मित्रांनो? या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारले आहेत. या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आहे, वाय डू वी नीड फूड? आपल्याला अन्नाची गरज का असते? वाय डू वी नीड फूड? आपल्याला अन्नाची गरज का बरं असते? वी नीड फूड फॉर द ग्रोथ ऑफ अवर बॉडी. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी. वी नीड फूड टू गेट एनर्जी फॉर वर्क. आपल्याला काम करण्यासाठी एनर्जीची गरज असते. मग ही एनर्जी आपल्याला कुठून मिळते? वी गेट एनर्जी फ्रॉम फूड. आपल्याला अन्नातून एनर्जी मिळत असते. व्हॉट इज मीन बाय डाएट? आहार म्हणजे काय? डाएट म्हणजे काय? ऑल दॅट वी ईट. ऑल दॅट वी ईट ड्युरिंग अ डे. दिवसभर आपण जे अन्न काही खातो त्याला डाएट म्हणतात. डाएट म्हणजे मराठीमध्ये त्याला आहार म्हणतात. आपण दिवसभरात जे आपल्याकडून अन्न खाल्लं जातं त्याला डाएट म्हणजे आहार म्हटलं जातं. त्यातील थर्ड क्वेश्चन आहे पहा, व्हॉट आर द रिझन्स फॉर व्हेरिएशन्स इन डाएट? आपल्या आहारामध्ये विविधता का असावी? कारण जे न्यूट्रिएंट्स असतात मित्रांनो, प्रोटीन्स असतील, विटॅमिन्स असतील, ते आपल्याला एकाच प्रकारच्या अन्नातून, एकाच प्रकारच्या डाएटमधून मिळत नाहीत. त्यासाठी आपल्याला वेगवेगळे व्हेरिएशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा डाएट, वेगवेगळ्या प्रकारचा आहार घ्यावा लागतो. पुढे आहे, कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकता का? पहा काय विचारले आपल्याला. सम ऑफ द फूड आयटम्स इन अवर एव्हरीडे मील्स आर गिवन बिलो. आपल्या दररोजच्या अन्नातील काही फूड आयटम, काही पदार्थ दिले आहेत. रीड देअर नेम्स. त्यांची नावं वाचा. आता नावं वाचूया आपण. राईस म्हणजे भात, सगळेजण खातात, दररोज खातात. त्यानंतर आहे मूग डाळ आमटी, मुगाच्या डाळीची आमटी. चवळी उसळ, चवळीची उसळ. चपातीज, ज्वार भाकरी, ज्वारीची भाकरी. कॅबेज भाजी, कोबीची भाजी. पंपकिन रायता, भोपळ्याची भाजी. कॅरट सॅलड, गाजराचे सॅलड करून खातो की नाही आपण, काप करून गोल 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 गोल. त्यानंतर ऑनियन पकोडाच, कांद्याची भजी, खेकडासारखी भजी होतात ती, आहे की नाही. गार्लिक चटणी, लसणाची चटणी. लेमन पिकल, लिंबाचं लोणचं. योगर्ट म्हणजे दही आणि पापड. हे काही पदार्थांची नावं दिलेली आहेत आणि त्याच्यावरून काही आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. तर कोणते प्रश्न विचारलेले आहेत पहा. प्रश्न कोणते आहेत पहा. विच ऑफ दीज डिशेस आर सर्व्ड विथ लार्ज स्पून्स और लेडल्स अँड विच वन्स विथ व्हेरी स्मॉल स्पून. याच्यापैकी कोणते पदार्थ लार्ज स्पून म्हणजे मोठ्या चमच्याने वाढले जातात, म्हणजे जास्त प्रमाणात वाढले जातात. आता काय काय जास्त प्रमाणात खातो आपण पहा. भात खातो, आमटी खातोय, जास्त मोठ्या चमच्याने घेतो, आहे की नाही. त्यानंतर कॅबेज भाजी, कोबीची भाजी जास्त प्रमाणात खातो आपण, आहे की नाही. हे जे पदार्थ आहेत ते लार्ज स्पून म्हणजे मोठ्या चमच्याने वाढले जातात. अँड विच ऑफ द डिशेस आर सेव्हरल विथ लार्ज स्पून्स ऑर लॅडल्स. हे आता पाहिलं आपण. आणि आपल्याला पुढे विचारलेलं आहे, नाव डिवाइड दिस फूड आयटम्स इंटू 2 ग्रुप्स. आता याचे 2 ग्रुप करायचे आहेत. एक कॉलम करूया आपण. कॉलम करायचे आहेत. इटन इन लार्ज क्वांटिटीज, मोठ्या प्रमाणात खाल्ले जाणारे, आणि स्मॉल क्वांटिटी म्हणजे कमी प्रमाणात खाल्ले जाणारे. आपण या ठिकाणी असे 2 भाग करूया. इकडं म्हणूया एल म्हणजे लार्ज क्वांटिटीमध्ये खाल्ले जातात आणि एस म्हणजे स्मॉल क्वांटिटीमध्ये खाल्ले जाणारे. आता मला सांगा, भात लार्ज क्वांटिटीमध्ये खाल्ला जातोय, त्याच्यावरती मी एल लिहितो.
मूग डाळ आमटी लार्ज क्वांटिटी, जास्त प्रमाणात घेतो आपण, आहे की नाही. चवळीची उसळ लार्ज क्वांटिटी. चपाती जास्त प्रमाणात खातो. ज्वार भाकरी जास्त प्रमाणात खातो. कॅबेज भाजी जास्त प्रमाणात खातो. पंपकिन रायता लार्ज क्वांटिटीज. कॅरेट सॅलड, आता हे कॅरेटचे सॅलड असतात ते आपण छोट्या प्रमाणात घेतो म्हणून येस स्मॉल क्वांटिटी. ऑनियन पकोडाज कमी प्रमाणात खातो. गार्लिक चटणी स्मॉल क्वांटिटी. लेमन पिकल लोणचं स्मॉल कमी प्रमाणात खातोय. योगर्ट दही कमी प्रमाणात खातोय. पापड कमी प्रमाणात खातोय. म्हणजे जे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातोय त्याला लार्ज क्वांटिटी म्हणायचं आणि कमी प्रमाणात खाल्लं जातं त्याला स्मॉल क्वांटिटी म्हणायचं. आता आपण भात राईस जो आहे तो जास्त प्रमाणात खातोय, भरपूर खातोय. जेवढा भात खातोय तेवढंच आपण लिंबाचं लोणचं खाऊ शकतोय का? नाही. किंवा जेवढा आपण भाकरी खातोय तेवढंच आपण पापड खातोय का? नाही, कमी प्रमाणात खातोय. आता आपल्याला बघायचंय स्टेपल फूड म्हणजे मुख्य अन्न. स्टेपल फूड म्हणजे मुख्य अन्न कोणतं आहे पहा. चपाती भाकरी और राईस फॉर्म अ पार्ट ऑफ एव्हरी मील वी हॅव. आपण प्रत्येक वेळी जेवताना हे पदार्थ आपल्या ताटामध्ये असतातच. चपाती भाकरी आणि राईस आणि भात हे आपल्या अन्नामध्ये असतातच. वी ईट मोर ऑफ दीज फूड्स दॅन ऑफ द अदर्स. जे इतर पदार्थ आहेत ना, लोणचं पापड असेल किंवा काही गोड पदार्थ असतील, गुलाबजामुन वगैरे असतील, या सगळ्यांपेक्षा आपण चपाती भाकरी आणि भात हे पदार्थ जास्त प्रमाणात खातो. म्हणून वीट म्हणजे गहू, कारण की गव्हाची बनते चपाती. ज्वारची बनते भाकरी आणि राईस भात बनतो तांदळाचा. हे आपलं स्टेपल फूड म्हणजे काय आहे? मुख्य अन्न आहे. कारण की याच्यातून जे आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळतात त्याची आपल्या बॉडीला जास्त गरज असते. म्हणून आपण याला स्टेपल फूड म्हणतो. काय म्हणतो आपण याला? स्टेपल फूड म्हणतो. However, with chapatis, bhakaris or rice, we eat several other items which make our meals tastier. ह्या चपाती भाकरीबरोबर आपण इतर सुद्धा काही प्रकारचं अन्न खातो. त्याच्यामुळे आपलं जे जेवण आहे ते चवदार होतं, रुचकर होतं. फॉर रिझन्स ऑफ गुड हेल्थ, चांगलं आरोग्य राखण्यासाठी इट इज इम्पॉर्टंट टू इन्क्लूड दीज फूड आयटम्स इन अवर मील्स. आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून भात भाकरी भाजी चपाती यांच्यासोबत आपल्या अन्नामध्ये विविध उसळ असायला पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या असायला पाहिजेत, लोणचं असलं पाहिजे, पापड असला पाहिजे, यासारखे पदार्थ असले पाहिजेत. आता आपल्याला बघायचे व्हरायटी इन फूड स्टफ्स. अन्नामधील विविधता, वेगवेगळ्या प्रकारचं अन्न. What foodstuffs are used to prepare the other items in our meals? म्हणजे आपल्या अन्नातील इतर घटक किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी कोणकोणते पदार्थ वापरले जातात? आता भाकरी ही फक्त ज्वारीच वापरली जाते त्याच्यामध्ये, है की नाही. आता आपल्याला पेज नंबर 43वर काही चित्र दिलेली आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. आता आपण पाहत होतो ही माहिती 42 पेज नंबरवरची होती. आता पेज नंबर 43वरची इन्फॉर्मेशन पाहूया. पहा, मी या ठिकाणी थोडंसं छोटं करतो. हां, या ठिकाणी पहा काय काय आहे. तुम्ही कुठला कुठला पदार्थ पाहिला आहे तो सुद्धा पहा. या ठिकाणी चिकू आहेत, चिली म्हणजे मिरची आहे, ज्वार आहे ज्वारी, रॅडिश म्हणजे मुळा आहे, एग्ज म्हणजे अंडे आहेत इकडे. या ठिकाणी क्लोव्ज लवंग आहेत, ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणे आहेत, या ठिकाणी सिसम आहे, पुढे बाजरी आहे, बिटर गार्ड आहे, सॅफ्लावर आहे, मिल्क आहे, रॉ मँगो म्हणजे कच्चे आंबे आहेत. त्यानंतर ब्लॅक पेपर, या ठिकाणी काळी मिरी आहे, आपण मसाल्यामध्ये वापरतो ती. पुढे कुकुंबर म्हणजे काकडी आहे, टॅमॅरिंड म्हणजे चिंच आहे, त्यानंतर लेमन लिंबू आहे आणि चिकन कोंबडी या ठिकाणी आहे. आता आपल्याला विचारलेलं आहे फ्रॉम विच वन्स डू वी गेट फ्लोअर. याचं उत्तर तुम्ही इथं पुढे लिहायचं आहे बरं का, तुमच्याकडे नोटबुक असेल तर. आता आपल्याला फ्लोअर म्हणजे पीठ कशा कशापासून मिळतं सांगा बरं मला. पीठ कशा कशाचं बनतं? या वरीलपैकी दिलेल्या आपल्याला पदार्थांपासून आपल्याला पीठ ज्वारपासून मिळतं, बरोबर की नाही. बाजरीचं पीठ असतं, है की नाही. पुढे आहे फ्रॉम व्हॉट डू वी गेट बटर घी अँड योगर्ट.
आता पीठ कशापासून मिळतं आपण या ठिकाणी लिहिणार आहोत, ज्वार आणि बाजरा, आहे की नाही, ज्वार आणि बाजरा. मग बटर म्हणजे लोणी, घी म्हणजे तूप, योगर्ट दही कशापासून मिळतं आपल्याला, मिल्क दुधापासून मिळतं. थर्ड क्वेश्चन आहे, फ्रॉम व्हिच वन्स डू वी गेट ऑइल, आपल्याला तेल कशापासून मिळतं सांगतो. आपल्याला ऑइल म्हणजे तेल कशापासून मिळतं, ग्राउंडनट भुईमूग आणि सॅफ्लॉवर याच्यापासून आपल्याला ऑइल मिळतं, तेल मिळतं. पुढे क्वेश्चन नंबर 4 आहे, विच ऑफ दीज डू वी गेट फ्रॉम ॲनिमल्स, वरीलपैकी कोणते पदार्थ आपल्याला प्राण्यांपासून मिळालेले आहेत. पहा, आपल्याला एग्स प्राण्यांपासून मिळतात. त्यानंतर अजून काय मिळतं आपल्याला प्राण्यांपासून, मिल्क दूध आपल्याला प्राण्यांपासून मिळतं. त्यानंतर अजून चिकन हे आपल्याला प्राण्यांपासून मिळत असतं. पुढे आहे क्वेश्चन नंबर 5, विच वन्स गिव अ स्वीट सोअर बिटर टेस्ट ऑर आर स्पायसी हॉट. आता यातील काही पदार्थ गोड आहेत, त्या गोड पदार्थांची नावं लिहायची, स्वीट सबस्टन्सेस. काही स्पायसी आहेत, मसालेदार आहेत. काही बिटर आहेत म्हणजे कडू आहेत. फॉर एक्झाम्पल बिटर गार्ड. बिटर गार्ड काय आहे, कारला आहे, कडू असतं. त्यानंतर सोर म्हणजे आंबट टेस्ट असणारी सुद्धा काही पदार्थ आहेत. चिंच आहे, लेमन आहे की नाही, अशा पदार्थांची नावं लिहायची आहेत. विच वन्स डू वी ईट रॉ, आपण काही पदार्थ रॉ RAW रॉ म्हणजे कच्चे कोणते पदार्थ खातो आपण, मला सांगा आता यातले कोणते पदार्थ कच्चे खातो. लिंबू कच्चं खातो, चिंच कच्ची खातो, कुकुंबर काकडी कच्ची खातो, ग्राउंडनट भुईमुगाच्या शेंगा आपण तशाच खातो कच्च्या, न शिजवता न भाजता सुद्धा खातो, आहे की नाही. असे पदार्थ रॉ हे कसे आहेत, खातो आपण, रॉ म्हणजे कच्चे खातो. पुढे आहेत, विच वन्स डू वी यूज इन स्मॉल क्वांटिटीज, आपण अगदी कमी प्रमाणात कोणकोणते पदार्थ वापरतो. पहा, या ठिकाणी क्लोव्स लवंग आहेत, ब्लॅक पेपर मिरी आहे, हे कमी प्रमाणात वापरतो आपण, आहे की नाही. त्यानंतर चिली म्हणजे मिरची सुद्धा आपण कमी प्रमाणात वापरत असतो. आणि शेवटचा प्रश्न आहे, विच वन्स आर यूज्ड इन लार्जर क्वांटिटीज, मोठ्या प्रमाणावर कोणकोणते पदार्थ वापरले जातात. तर मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर काय वापरतो आपण, पहा, ज्वारी मोठ्या प्रमाणावर वापरतो, आहे की नाही, बाजरी मोठ्या प्रमाणावर वापरतो. आता पुढे म्हटलंय, यू हॅव सीन व्हॉट अ वाईड व्हरायटी देअर इज इन अवर फूडस्टफ्स, आपल्या आहारामध्ये कितीतरी विविधता आहे. वरती चार्टमध्ये दिलेले पदार्थ खूप कमी आहेत, यापेक्षा अनेक पदार्थ आपण खातो, आहे की नाही. वी यूज डिफरंट फूडस्टफ्स फॉर डिफरंट पर्पजेस, आपण वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या कारणासाठी वापरतो. वी यूज मिल्क टू गेट बटर, लोणी काढण्यासाठी आपण दूध वापरतो. वी गेट फ्लोअर्स फ्रॉम ज्वार बाजरा टू मेक भाकरीज, भाकरी बनवण्यासाठी आपण ज्वारी बाजरी वापरतो, त्याचं पीठ वापरतो. टू ॲड अ सोअर टेस्ट, सोअर म्हणजे आंबट चव येण्यासाठी वी यूज लेमन्स ऑर टॅमरिन, आपण त्यासाठी आंबट चव येण्यासाठी लिंबू आणि चिंच वापरतो, किंवा रॉ मँगो कच्चे आंबे कैरीसुद्धा वापरतो. वेन मेकिंग स्वीट, गोड पदार्थ बनवायचा असेल आपल्या घरी, तर आपण काय करतो मित्रांनो, शुगर म्हणजे काय, साखर, किंवा जॅगरी म्हणजे गूळ वापरतो. तो कशापासून मिळालेला असतो आपल्याला, शुगर केन म्हणजे ऊसापासून मिळालेली साखर किंवा गूळ आपण वापरतो गोड चव येण्यासाठी. जस्ट ॲज देर इज व्हरायटी इन द फूडस्टफ्स वी यूज, आपण जे पदार्थ वापरतो त्याच्यामध्ये व्हरायटी आहे, वेगळेपणा आहे. देर आर डिफरन्सेस इन पीपल्स लाईक अँड डिसलाईक्स, आणि प्रत्येकाच्या लाईक्स अँड डिसलाईक्स आवडीनिवडीसुद्धा वेगळ्या आहेत. समजा मला कोबीची भाजी आवडत नाही, माझ्या मित्राला कोबीची भाजी खूप आवडते. माझ्या मित्राला लिंबू आवडत नाही, मला आवडतं. म्हणजे प्रत्येकाची आवड निवडसुद्धा वेगळी आहे. वी टेंड टू ईट आयटम्स वी लाईक अगेन अँड अगेन, आपल्याला जे पदार्थ आवडतात ते पदार्थ आपण सारखे सारखे खात असतो. वी ऑल्सो टेंड टू ऑलवेज अवॉइड व्हॉट वी डोंट लाईक, जे पदार्थ मित्रांनो आपल्याला आवडत नाहीत
ते आपण टाळतो, ते पदार्थ आपण खात नाही. However, the most important thing is to ensure that the food related needs of our body are all being met. आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खाल्ले तरच आपल्या अन्नाच्या गरजा भागल्या जातात. म्हणून आपण आवडीनिवडी न पाहता, न आवडणारे पदार्थ असतील तरी त्याच्यामधून चांगले न्यूट्रिएंट्स भेटत असतील ते सुद्धा आपण खाल्ले पाहिजेत. असं कोणीच म्हणता कामा नये की मला कारल्याची भाजी आवडत नाही, मला कोबीची भाजी आवडत नाही. आता पहा, द फूड कॉन्स्टिट्युएंट्स दॅट मीट द डिफरंट नीड्स ऑफ अवर बॉडी आर प्रेझेंट इन ऑल अवर फूड स्टफ्स इन वराईंग क्वांटिटीज. असे एक अन्न घटक की ज्याची आपल्या शरीराला खूप गरज असते ते वराईंग क्वांटिटीज म्हणजे वेगवेगळ्या प्रमाणात प्रत्येक अन्न घटकामध्ये असतात. म्हणजे अगदी कोबी असेल, कारला असेल, भोपळा असेल, त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक प्रकारचे न्यूट्रिएंट्स, प्रत्येक प्रकारचे फूडस्टफमध्ये फूड कॉन्स्टिट्युएंट वेगवेगळे असतात. म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खाल्लं पाहिजे. सम ऑफ दीज कॉन्स्टिट्युएंट्स गिव्ह अवर बॉडी एनर्जी इट नीड्स. काही जे फूड कॉन्स्टिट्युएंट असतात ते आपल्या शरीराला एनर्जी देतात. वी वर्क ऑर प्ले ऑल डे लाँग. आपण दिवसभर खेळत असतो. अँड ऑल्सो आपल्या शरीराची काही कामं असतात, आपले शरीरसुद्धा काम करत असतं. रेस्पिरेशन, श्वसन, श्वास घेत असतं, श्वास सोडत असतं. डायजेशन, पचन करत असतं आपलं शरीर. ऑफ फूड गोज ऑन इनसाइड अवर बॉडी. अशी अनेक क्रिया आपल्या शरीरामध्ये सुरू होतात. आणि रेस्पिरेशनसाठी, डायजेशनसाठी, आपल्या वर्क म्हणजे कामासाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी आपल्याला ह्या कॉन्स्टिट्युएंट, फूड कॉन्स्टिट्युएंट अन्नातून मिळत असते. सम कॉन्स्टिट्युएंट्स हेल्प अवर बॉडी टू ग्रो. काही जे अन्न घटक असतात ते आपल्या शरीराच्या वाढीसाठी मदत करत असतात. दे ऑल्सो हेल्प टू रिपेअर द विअर अँड टिअर ऑफ अवर बॉडी. खेळताना वगैरे किंवा काम करताना, एव्हरीडे वर्क, आपल्या रोजच्या कामामध्ये आपल्या शरीराची विअर अँड टिअर म्हणजे झीज झालेली असते. ती झीज भरून काढण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते. ती सुद्धा हे कॉन्स्टिट्युएंट जे आहेत, अन्नातील घटक आहेत, ते आपल्याला पुरवत असतात. सम फूड कॉन्स्टिट्युएंट हेल्प टू नरिश अवर बॉडी. काही जे अन्न घटक आहेत ते आपल्या शरीराचं पोषण करत असतात. दे हेल्प टू क्रिएट अँड स्टोअर सबस्टन्सेस दॅट गिव्ह एनर्जी टू अवर बॉडी. काही फूड कॉन्स्टिट्युएंट आपल्या शरीरामध्ये काही पदार्थ तयार करत असतात आणि त्यांची साठवण करत असतात की जे पदार्थांची आपल्या शरीराला गरज असते एनर्जीसाठी. सम फूड कॉन्स्टिट्युएंट्स आर नेसेसरी फॉर सर्टन स्पेशल रिजन्स. काही ठराविक कारणासाठी सुद्धा आपल्याला ठराविक अन्न घटकांची गरज असते. फॉर एक्झाम्पल, सम कॉन्स्टिट्युएंट्स मेक अवर बोन्स स्ट्रॉंग. काही जे अन्न घटक आहेत ते आपली हाडं स्ट्रॉंग, मजबूत बनवण्याचं काम करत असतात. आपल्या शरीराची बोन्स जे आहेत त्याच्यासाठी वेगळे कॉन्स्टिट्युएंटची गरज असते हाडे मजबूत होण्यासाठी. सम कॉन्स्टिट्युएंट्स गिव्ह बॉडी ॲबिलिटी टू फाईट डिसीज. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा काही फूड कॉन्स्टिट्युएंट काम करत असतात. म्हणजे आपल्याला सगळ्या प्रकारच्या अन्न घटकांची गरज असते. म्हणजे ग्रोथ होण्यासाठी सुद्धा वेगळ्या प्रकारचं अन्न असतं, एनर्जीसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खाल्लं पाहिजे. आपले बोन्स, हाडे मजबूत होण्यासाठी सुद्धा ठराविक प्रकारचं अन्न खाल्लं पाहिजे. म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खाल्लं पाहिजे. अँड फॉर ऑल द फंक्शन्स ऑफ अवर बॉडी टू गो ऑन स्मूथली वी नीड टू ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. आता फक्त खाल्लंच पाहिजे का? हो, खाल्लं तर पाहिजे, पण सगळ्या ज्या क्रिया आहेत, फंक्शन्स आहेत आपल्या शरीराची, ती व्यवस्थित चालण्यासाठी वी नीड टू ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. आपण भरपूर पुष्कळ प्रमाणात पाणीसुद्धा पिलं पाहिजे.